श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज आहे हरिपाठाचा दुसरा दिवस, म्हणजे शनीश्वर महाराज जन्मोत्सवाचा दुसरा दिवस आणि सप्त्याचाही दुसरा दिवस. तर इथं बघू शकता तुम्ही, आता दिवस भरपूर होता. आज लवकरच कार्यक्रमाला म्हणजे आपल्या हरिपाठाला सुरुवात केलेली होती. आणि तुम्हाला सांगायचं ठरलं तर पहिल्या दिवशी थोडीशी गर्दी तुम्हाला दिसेल, दुसऱ्या दिवशी थोडी, पण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भरपूर अशी गर्दी असते, कारण प्रत्येकचे पाहुणे मंडळी आलेले असतात. आणि इथं सुरू झालेलं आहे हरिपाठ. तर हरिपाठासाठी हे आमचे गावातलेच काका आहेत, तर ते सर्वांना व्यवस्थित असं उभं राहायला सांगत आहे. पण त्यांनी कितीही सांगितले तरी कोणी, जेव्हा हरिपाठ चालू होतो ना, तेव्हा पुन्हा जसं गोंधळ व्हायचा तोच होतो. आणि इथं जे आमचे प्रकाश महाराज पोटे आहेत, त्यांच्याच म्हणजे ते आता या जगात नाही आहे, तर त्यांचाच मुलगा त्यांचं जे कार्य आहे ते पुढं चालू ठेवलेलं आहे. आणि तोच हरिपाठ तो म्हटले मी, तेच हरिपाठ घेत असतात. आणि इथं बघू शकतात, तर शेवट जो हरिपाठ झाल्यानंतर अशा प्रकारे जो आपला सभामंडप आहे त्याला राऊंड मारला जातो. जे जण हरिपाठाला उभे होते ते अशा प्रकारे आपल्या जे देवाचं नामस्मरण करत आणि टाळ्या वाजवत अशा प्रकारे गोल रिंगण केलं जातं. जसं आपलं पंढरपूरला रिंगण करता म्हणतात, तसंच इथंही हरिपाठाला रिंगण केलं जातं. आणि इथं बघू शकता, अजून दिवस भरपूर होता. आणि जे फुगेवाले दादा होते तेही तिथं आपल्या फुगे विकण्यासाठी असतात. आणि ते फुगे बघितले तर लहान मुलांचं मग काही विषयच नाही, खूप गोंधळ करतात. आणि इथं जास्त तर लहान मुलं आणि स्त्रियाच असतात, त्यामुळं मुलांना या कार्यक्रमात खूप आनंद मिळतो. तर इथं बघू शकता तुम्ही, जो वयोवृद्ध स्त्रिया आहेत त्यासुद्धा इथं हरिपाठाला उभ्या राहतात आणि अशा राऊंड मारतात. जो आपला सभामंडप आहे, जो हरिपाठाचा जागा आहे, त्या पूर्ण जागेला अशा प्रकारे जो राऊंड आहे तो मारला जातो. आणि आज तुम्ही बघत असाल, लाईटिंग माळा अजून अंधार पडलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला अजून दिसणार नाही आहे. तर सॉरी, इथं कॅमेरा जरासा हल्ला होता माझ्याकडनं. आणि इथं बघू शकता, जे आपले युवा आहे, म्हणजे गावातील जे मित्रमंडळ आहेत ते नियोजन करत आहे, कारण जेव्हा हरिपाठ संपतो तेव्हा प्रसादाचा टायमिंग असतो आणि तेव्हा त्यांना तयारी करून ठेवावी लागते. तर इथं बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे उद्याच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये कशा हरिपाठ होतो ते मी नक्की दाखवेल. आणि बघा, इथं हरिपाठाला अशा प्रकारे स्त्रियांचा आपल्या प्रभूच्या नावावरती जो गुणगान आहे ते घेत घेत मग्न होतात. नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, पाव में घुंघरू बांध के मेरा नाचूंगी. अशाच प्रकारे इथं आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्या देवाच्या ज्या नामस्मरण आहेत त्यामध्ये मंत्रमुग्ध होतात आणि खूप छान असा जो आनंद आहे तो आनंद या सप्त्याचा घेतात. आणि तुम्ही बघत असाल तर बऱ्यापैकी आता अंधार पडलेला आहे. आणि आता हरिपाठ झाल्यानंतर आपल्याकडं आरती होते. तर तुम्हाला मी आज आरतीचाही थोडासा शॉट दाखवते. आणि खरंच तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचं भाग्यच समजा, की तुम्ही हा पूर्ण जो शनीश्वरांचा सप्ताह आहे तो म्हणजे तुम्ही स्वतः इथं येऊन जो सप्ताह आहे त्याचा आनंद घेतलेला आहे, याचा तुम्हाला लाभ होईल. आणि आता आरतीला सुरुवात झालेली आहे. 7:30चा टायमिंग झालेला आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, आरतीसाठी जे सर्वजण उभे राहिलेले आहे. आणि आता तुम्हाला लाईटिंग माळा पूर्णपणे व्यवस्थित अशा दिसत असतील. आणि इकडं आहे शनी महाराजांचं मंदिर. तर इथं खूप मोठी अशी घंटानाद होतो. आणि इथं सर्व मंदिरांना रोषणाई केलेली आहे. आणि तिकडंच साईडला मशाल आहे, तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मशाल कशा प्रकारे तेवत ठेवतात तेही दाखवणार आहे. आणि इथं जे आमचे शनी महाराजांचे पुजारी आहेत ते इथं शनीश्वरांची आरती करत आहे. आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसादासाठी 12 क्विंटल दाळबट्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि असं भव्य दिव्य आयोजन करणं खरंच सोपं नसतं. तर आता हे गावातील आमचे ग्रुप आहे, शनिराजे ग्रुप, तर त्यांनी हे आयोजन केलेलं होतं. आणि बघू शकता तुम्ही, 12 पोते, क्विंटल म्हणजेच पोते आमच्याकडं,
तर त्या 12 पोत्याचं आयोजन इथं करण्यात आलेलं होतं आणि ही डाळबट्टी अशा प्रकारे चुरून त्यावरती आमटी आणि हा प्रसाद खरंच आपण घरी करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळाच असतो आणि हजारोनी भाविक इथं उपस्थित आहे. तुम्ही बघू शकाल आता अंधार आहे तरीही तुम्हाला दिसत असेल की किती भाविकगण इथं आहे आणि आपलं जे भाडेकरू आहेत तेही आपलं काम सज्जपणे करत आहे. इथं तुम्हाला कांदा, मीठ सर्व जे आहे ते व्यवस्थित असं भेटतं जे तुम्हाला ज्याचा हा प्रसाद आहे त्याचा आस्वाद घ्यायला भेटतो.